मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे, बघू शकता उंची 5.5 आहे, पूर्ण घडी 9.5 ठेवलेली आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार सुद्धा ठेवू शकता, ते लक्षात घ्या। घडीचं मार्किंग करताना व्यवस्थित करा। इथे दंडगेर 5.5 आहे आणि 2 इंच कंपल्सरी आपल्याला शिलाई मार्जिन ठेवावं लागतं। ह्याच्यावरती आपल्याला शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला दाबटीप टाकायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण पूर्ण शिलाई मारून घेतली। आता इकडच्या बाजूला घेऊन एकदम कडेकडेला ह्या कापडावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे। इथे आपली दाबटीप टाकून झालेली आहे। आता हा कपडा इकडच्या बाजूला घेऊन इथे एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता इकडच्या बाजूला घेऊन आपल्याला पूर्ण बाहीला शिलाई करून घ्यायची आहे आणि जेवढा कपडा शिल्लक आहे तो कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। इथे आपली बाही शिलाई करून तयार झाली। आता इथे बघू शकता अशा पद्धतीने पकडा व्यवस्थित आणि इथे मध्यवर्ती मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने, किंवा असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। हे पहा, अशा पद्धतीने पकडा। इथे पूर्ण मार्किंग करून घ्या एका सरळ लाईनीमध्ये। हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता इथे आपल्याला बाही डिझाइन तयार करायची आहे। बघू शकता हा कपडा घेतलेला आहे मी। इथे बघू शकता हा कपडा घेतलेला आहे। अशी घडी करून घ्यायची आपल्याला। पूर्ण ही आपली बंद बाजू झाली पाहिजे, ते लक्षात घ्या। बघू शकता, परत एकदा दाखवते। हे पहा, अशा पद्धतीने हा कपडा अशी घडी करून घ्यायची आहे। पूर्ण आपली ही पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे, ते लक्षात घ्या। आता ही आपली पूर्ण बंद बाजू झाली ते लक्षात घ्या। आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इकडच्या बाजूला आपल्याला 14 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे इकडून इकडे आपण 14 इंचचं मार्किंग करून घेतलं, त्याच्यावरतीच आपल्याला एक 4 इंचचं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे लक्षात घ्या, इथून वरती मी 4 इंचचं मार्किंग करून घेतलं। आता इकडच्या बाजूला आपल्याला एक 7 इंचचं मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे एक आपल्याला 7 इंचचं मार्किंग करून घ्यायचं। आता इकडच्या बाजूला हे पहा, अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला बघू शकता 7 इंचचं मार्किंग करून घेतलं। आता 7 इंचचं मार्किंग करून घेतलं, तिथून आपल्याला हे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे खाली इथपर्यंत। आपण 4 इंचचं मार्किंग करून घेतलं का, हे 4 इंचचं तिथपर्यंत। आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इकडच्या बाजूने घेऊ शकता। हे पहा, हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथपर्यंत, हे मार्किंग केलं तिथपर्यंत। आता हे सुद्धा एका लाईनीमध्ये सरळ कट करून घ्या। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला कट करून घेतलेला कपडा आहे। अशा पद्धतीने आपण हा कपडा कट करून घेतला। बघू शकता आता इथे ही फक्त पुढची बाजू राहणार आहे, ते लक्षात घ्या। मग इथे काय करायचंय, अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्यायची आहे आणि परत एकदा, आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। ते सर्वात आधी हे अशा पद्धतीने पकडा, इथे सुद्धा पूर्ण शिलाई मारत मारत घ्यायचं आहे। फक्त सावकाश पकडा आणि व्यवस्थित हे अशा पद्धतीने पूर्ण पुढच्या बाजूला अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची असते। बघू शकता इथे अशा पद्धतीने इथे आपण पूर्ण शिलाई मारून तयार केलं। बघू शकता आता ही बाजू खालच्या बाजूला घ्यायची आहे। ही बाजू आपण शिलाई मारलेली ती खालच्या बाजूला घ्या अशा पद्धतीने, आणि वरच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या। आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने लेस ठेवा। इथे इकडच्या बाजूला प्लेन ठेवा आणि ह्या सुद्धा बाजूला थोडंसं प्लेन मध्ये ठेवायचं आहे, त्या पद्धतीने, ते लक्षात घ्या। आता मग नंतर तुम्ही काय करायचं, हे पहा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने, आणि आपल्याला पूर्ण लेस लावून सर्वात आधी घ्यायची आहे। आपली इथे पूर्ण लेस लावून तयार झाली। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही ही बाजू पूर्ण प्लेन ठेवा आणि ही सुद्धा बाजू पूर्ण प्लेन ठेवा। बऱ्याच वेळा काय होतं, शिलाईमध्ये सापडलं तर पूर्ण तुटून जातात, ते लक्षात ठेवा। आणि मग नंतर थोडंसं
मणी काढून घ्यायच्या त्यामधले आणि धागा थोडासा मोठा आपला एवढा तरी राहतो आणि तो इकडच्या बाजूला पॅक करा. इकडच्या बाजूला घेऊन शिलाईमध्ये पूर्ण पॅक करा. इथे बघू शकता मी पूर्ण पॅक करून घेतला. हा सुद्धा धागा एवढा तरी मोठा राहतो, तो सुद्धा इकडच्या बाजूला शिलाईमध्ये पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे. ते लक्षात घ्या. इकडच्या बाजूला घेऊन म्हणजे काय होतं, धागा जर तुम्ही पॅक केला तर हे पूर्ण निघत जाणार नाही, नाहीतर नाही पॅक केला तर पूर्ण हे तुमचं निघत जाणार आहे. ते तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट ती लक्षात ठेवा. आता हा कपडा इकडच्या बाजूला घेऊन आपल्याला पूर्ण चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. बघू शकता इथे. आणि दाट टाका हे अशा पद्धतीने आणि जवळजवळ टाकायचे हे अशा पद्धतीने. एकदम अशा जवळजवळ टाका आणि एकसारख्या टाका हे अशा पद्धतीने. बघू शकता इथे एकदम जवळजवळ टाकायचे आहेत आणि एकदम दाट. थोड्याशा मोठे आले तरी सुद्धा चालतील हे अशा पद्धतीने. बघू शकता इथे हे अशा पद्धतीने आपण पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायची आहेत. आता ही पूर्ण आपली बाजू झालेली आहे. आता इकडची बाजू ह्या बाजूने घेऊ शकता. त्यासाठी हे ओपनच ठेवा. इथे तुमचे मणी येऊ देऊ नका, ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला शिलाई करायला सुद्धा ते सोपं पडणार आहे. आता इकडची बाजू हे अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. मोठं घ्या, आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. फक्त ठेवताना जवळजवळ अशा पद्धतीने आणि सावकाश टाका, एकसारख्या टाका हे अशा पद्धतीने. बघू शकता इथे एकदम अशा जवळजवळ टाकायच्या आहेत. हे अशा पद्धतीने आले तरी चालतील. हे अशा पद्धतीने एकदम जवळजवळ टाकून घ्या. बघू शकता ही सुद्धा बाजू आपली तयार झाली. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूने चुन्या टाकून झाल्या. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने पकडा. इकडची बाजू हे अशा पद्धतीने पकडा ह्याच्यावरती. आता इथे काय करायचं आहे, मध्याचं मार्किंग करून घ्या. असं पकडून इथे एक मध्याचं मार्किंग करून घ्या. बघू शकता अशा पद्धतीने पकडा. ही बाजू ह्याच्यावरती ठेवा अशा पद्धतीने. बघू शकता ही दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजे ते लक्षात घ्या. नंतर तुम्ही इथे मध्याचं मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. बघू शकता इथे किंवा असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवा. आता इथे आपण ही शिलाई केलेली बाही घ्यायची आहे. आता इथे काय करायचंय आपल्याला, सर्वात आधी महत्वाची गोष्ट हे 2 इंच हा मध्य आपण मार्किंग केला त्याच्यावरती ह्या बाजूला 2 इंच हे बघू शकता इथे ह्या बाजूला 2 इंच मध्य आहे ह्या बाजूला सुद्धा 2 इंचाचं मार्किंग करून घ्या. 2 इंचाचं ह्या बाजूला सुद्धा. आता हे आपण दोन्ही सुद्धा बाजूला 2-2 इंचाचं मार्किंग करून घेतलं. आता हा आपण इथे 2 इंचाचं मार्किंग, त्याच्या पुढे आपल्याला 3 इंचाचं मार्किंग परत एकदा करून घ्यायचं आहे. ह्याच्या पुढे अजून एक आपल्याला 3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. आता हा मध्य केला, 2 इंच घेतला आपण इथे त्याच्यावरती हे बघू शकता 2 इंच घेतलं. आता इथून ह्या बाजूला सुद्धा आपल्याला एक 3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं असं ठेवा आणि इथे एक 3 इंचाचं मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवा. हे मार्किंग फक्त महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला जोडायला सुद्धा ते सोपं पडेल. आता हे आपलं पूर्ण मार्किंग झालं. आता इथे बघू शकता हा पण ही डिझाईन तयार केली. आता इथे काय करायचं, हे अशा पद्धतीने पकडा इकडच्या बाजूने. आता ही डिझाईन बघू शकता, हे मार्किंग केलेलं आहे पहिलं मार्किंग. हे आपण इथून 2 इंच घेतलं आणि नंतर 2च्या पुढे आपण 3 इंच घेतलं. त्याच्यावरती ह्या 3 इंच घेतलं का त्याच्यावरती असं ठेवून घ्या. इथे हे इथपर्यंत बरोबर ते पुरते. किंवा तुम्ही जर चुन्या टाकून घेतल्या इथपर्यंत बघू शकता, असं मार्किंग सुद्धा करून बघू शकता. मग जर कमी पडत असेल किंवा जास्त कपडा येत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, ते लक्षात घ्या. हे असं फक्त इथपर्यंत आलं पाहिजे, ते लक्षात घ्या. आता इथून हे शिलाई करायला सुरुवात करायची आहे. बघू शकता इथपर्यंत आपण मार्किंग केलं, तिथपर्यंत आपल्याला शिलाई करून तयार करायचं. बघू शकता इथपर्यंत झालं. हे आता इथे इकडच्या बाजूला हे अशा पद्धतीने. आता इथपर्यंत आपण हा मध्य कट केलेला आहे. मग तिथं काय करायचं, अशा थोडे आपल्याला भागामध्ये चुन्या टाकून घ्यायच्या. बघू शकता मध्यापर्यंत आलं पाहिजे. हा मध्य केलेला मध्यापर्यंत आला पाहिजे. ह्या चुन्यांचे तोंड ह्या बाजूला करा, ते लक्षात घ्या. इथे फक्त ते महत्वाचं आहे. मोठ्या टाकल्या तरी सुद्धा चालतील. हे अशा पद्धतीने इथपर्यंत आलो. आता हा कपडा आपल्याला शिल्लक आहे, कारण की हे आपण इथपर्यंत आपण जोडणार आहोत. आता इथे लक्ष द्या. हे ह्या चुन्यांचे तोंड आपण ह्या बाजूला करूया. ह्या चुन्यांचे तोंड आपण ह्या बाजूला केली, ह्या चुन्यांचे तोंड आपण ह्या बाजूला करणार आहोत. आता ह्या चुन्यांचे तोंड आपल्याला इकडच्या बाजूला करायचे आहेत. हे अशा पद्धतीने पकडा एकदम सावकाश. हे इथपर्यंत येत आहे. अजून एक आपले 2-2 चुन्या बसतात, ते लक्षात ठेवा. हे अजून एक आपली बसेल. ह्या बाजूला 2 आणि ह्या बाजूला 2 बरोबर ते व्यवस्थित होऊन जातं. आता इथून परत असं ठेवा आणि इथून परत आपण हे तयार केलेली डिझाईन परत आपल्याला शिलाई करत घ्यायची आहे. बघू शकता हा आपण मध्याचं मार्किंग इथून 3 इंच घेतलं, ते मार्किंग पर्यंत बरोबर ते आपल्याला पुरत आहे. मग हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई मारत हे झालं आपलं तयार, ते लक्षात घ्या. आता ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे अजून एकदा. अशा पद्धतीने हे पाहिजे झाली आपली डबल शिलाई मारून. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे.
इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे शिलाई करून तयार झालं. धागे वगैरे असतील तर सावकाश व्यवस्थित कट करून घेतले तरी सुद्धा चालतील. हे अशा पद्धतीने आता हे झालं व्यवस्थित. आता इथे काय करायचं, हे पहा बाहीवरती बाही पकडा. अशा पद्धतीने आपल्याला बाहीचं सुद्धा मध्याचं मार्किंग आहे बघू शकता. नसेल केलं तर असं मध्याचं मार्किंग इथे करून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून तयार करायची आहे. बाही जोडताना नेहमी फक्त लक्षात ठेवा मध्यापासून आपल्याला जोडायला सुरुवात करायची असते, ते लक्षात घ्या. बाही जोडण्याआधी महत्वाची गोष्ट हे बघू शकता, असं पकडा आणि खोलगट जी बाजू आहे ती पुढच्या बाजूला असते ते लक्षात घ्या. असं मार्किंग करून घ्यायचं. खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते ते लक्षात घ्या. आता ही सुद्धा ब्लाऊजची पुढची बाजू आहे ते लक्षात घ्या. हे पहा आता इथे काय करायचं आहे, पुढची खोलगट बाजू ती पुढच्याच बाजूला आली पाहिजे. असं ठेवून घ्या, ह्याच्यावरती असं पकडा, असं ठेवून घ्या इथे अशा पद्धतीने. आणि कंपल्सरी अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा. हे पहा इथून बाही जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने सावकाश आणि सविस्तर करा. हे पहा अशा पद्धतीने बाही जोडत जोडत आपल्याला घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे पूर्ण बाही आपली जोडून तयार झाली. आता शिल्लक असेल तर हे पहा अशा पद्धतीने आपण कट करून टाकू शकतो. आता ही एक बाजू झाली. आता इकडची बाजू हे पहा अशा पद्धतीने फक्त पकडताना व्यवस्थित पकडा. हा कपडा मध्ये येऊ देऊ नका, ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने पकडा ह्याच्यावरती. आता इकडची बाजू घेऊ शकता. हे पहा हे चेक करत राहा खालच्या बाजूला व्यवस्थित आपलं आहे का. तुम्ही अशा पद्धतीने मग शिलाई मारू शकता. शिलाईमध्ये पकडताना फक्त व्यवस्थित पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्हाला त्यासाठी मी सावकाश दाखवलेलं आहे. हे झाले व्यवस्थित. आता परत एकदा आपल्याला ह्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे, ते लक्षात घ्या. इथे आपली पूर्ण बाही शिलाई करून झाली आणि डबल शिलाई सुद्धा मारून घेतली. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही शिलाई मारून घेतली. आता हे बाजू फिटिंग करण्यासाठी हे असं पकडा व्यवस्थित इथे आणि इथून पूर्ण सर्वात आधी आपल्याला शिलाई मारून हे तयार करून घ्यायचं आहे खालीपर्यंत. नंतर आतल्या बाजूला पलटी करून आपल्याला बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे, ते लक्षात घ्या. आता इथे बघू शकता आपली पूर्ण शिलाई मारून झाली. आता हा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली बाही इथे तयार झालेली आहे. आता हा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे बघू शकता इथे. आता इथे आपल्याला बॉक्स फिटिंग करून घ्यायची आतल्या बाजूला. नंतर तुम्ही कमरघेर मार्किंग करून घ्या, दंडघेर मार्किंग करून घ्या. ज्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करता तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे. आता मग नंतर काय करा, फक्त हा कपडा मध्ये सापडू देऊ नका, ते लक्षात घ्या. हा बाजूला घ्या आणि इथून पूर्ण व्यवस्थित पकडा. इथे सुद्धा खालच्या बाजूला सर्वात आधी इथे पूर्ण पॅक करून घ्या. हे अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्या, ते लक्षात घ्या. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. तुमच्या मापानुसार सुद्धा तुम्ही इथे फिटिंग करू शकता. आता फिटिंग करताना हे पहा नेहमीप्रमाणेच आपल्याला फिटिंग करायची आहे. तुमचा दंडघेर किती आहे तो मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही दंडघेर मोजून तुम्हाला किती लूज फिट्ट ठेवायचं असेल तुमचा दंडघेर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने दंडघेर मोजून घ्या परफेक्ट व्यवस्थित आणि मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे. आता हा मापाचा ब्लाऊज असा पकडा इथे. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत पहिली शिलाईची टीप आहे तिथपर्यंत मोजून घ्या. माझं 7.25 भरते. हे पहा हा सुद्धा ब्लाऊज असा पकडा. जेवढं भरलं लगेच मार्किंग करून घ्या इथे. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना तेच मार्किंग करून घ्यायचं असतं. आता इथे सुद्धा खालच्या बाजूला तुम्ही पूर्ण कंबर मोजून घ्या आणि कमरेचा चौथा भाग टाकायचा आणि मार्किंग करून घ्यायचं. आता इथे काय करायचं आहे, एकाला एक जोडून ह्याच्यावरती आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची असते. हे पहा हे सुद्धा वरच्या बाजूला दंडघेर फिटिंग, मोंडा फिटिंग आपण असं मार्किंग करून घेतलं. इकडची सुद्धा बाजू त्याच पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंची आपल्याला फिटिंग करून घ्यायची असते. इथे पूर्ण बंद करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने जे मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे पण पूर्ण बंद करून घ्या जेणेकरून ते निघणार नाहीये. आता इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आणि इथे एक सुद्धा मारू शकता. अशा पद्धतीने जास्त अशा जवळ सुद्धा घेऊ नका. ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आपली बाही इथे तयार झाली. हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता
आणि ही सुद्धा बाजू इथे बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करा, खूप दिसायला अशी सुंदर अशी बाही डिझाईन दिसून जाते। इथे आपली बाही डिझाईन तयार झालेली आहे आणि ब्लाऊज सुद्धा सुंदर असा दिसायला लागलेला आहे। साडीवरती घातल्याच्या नंतर सुद्धा सुंदर ही तुमची बाही डिझाईन दिसून जाणार आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने शिलाई करायची आहे आणि आज मी तुम्हाला खूप सोपी सुद्धा पद्धत सांगितली। बघू शकता घातल्याच्या नंतर सुंदर अशी तुम्हाला ही बाही डिझाईन दिसणार आहे। इथे सुद्धा आतली बाजू सुद्धा बघू शकता बाहीची। हे पहा, सर्वात आधी आपण अशा पद्धतीने बाही शिलाई करून घेतली, नंतर इथून आपण वरच्या बाजूनही आपण जोडून घेतली। हे पहा, अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे। अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करून बघायची आहे। बघू शकता ही सुद्धा बाही, हे पहा अशा पद्धतीने ही सुद्धा बाही आपण सर्वात आधी तयार करून घेतली, त्याच्यानंतर ही डिझाईन आपण अशा पद्धतीने तयार केलेली आहे। बघू शकता ही पाठीमागची सुद्धा बाजू। मला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।